काय काय बेसिक काळजी आहे म्हणजे तुम्ही अगदी सगळ्यांना इझिली जमेल अशी? कारण आई मला लहानपणापासून सांगायची की शॅम्पू वापरू पण शिकेकाई वापर. पण ती बरोबर. शिकेकाई बनवायची ती सगळी प्रोसेस आहे ती खूप टाईम कन्झ्युमिंग असायची. घरी असताना करायची आई वगैरे त्यामुळे तेवढं होत असेल. पण झटपट उपाय आयुर्वेदात कुठला आहे का केस व्यवस्थित ठेवण्यासाठी? सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात सोपा उपाय केस टिकवायचे असतील तर तो फ्रीमध्ये आहे आणि तो म्हणजे 4-4 थेंब तेल रोज केसांच्या मुळांना हलक्या हाताने लावणं. बरं, आयुर्वेद सांगतो शिरः श्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेत. बरं. बरं हे दिनचर्येत आलंय. दिनचर्या म्हणजे रोज करण्याच्या गोष्टी. संडेचर्येत नाही आलं. की आपल्याकडे दर शनिवारी नाही तर मोठा मालिशचा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी केस धुवायचे. स्त्रियांचा तर महिला वर्गाचा पर्टिक्युलरली हा प्रोग्राम असतो की शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भरभरून तेल लावतात आणि मग त्याच्यानंतर ते तेल धुण्यासाठी शॅम्पू जास्त वापरतात. आता केस धुवायचे नाही आहेत, त्यांना तेल धुवायचं. बरोबर. मग एवढं तेल आपण लावतोच कशाला की जे काढण्यासाठी 4-4 शॅम्पू लागतील. तुमच्या घरात एखादं लहान बाळ आहे आणि तुम्हाला वेळ नाहीये म्हणून त्याला तुम्ही रोज जेवण देत नाही आहात आणि रविवारी तुम्हाला सुट्टी आहे म्हणून भरपूर खा आता खा, आजच खाल्लं पाहिजे. असं नाही चालत ना. रोज जेवण करतो की नाही आपण. मग तसं केसांना सुद्धा रोज जेवण दिलं पाहिजे. आणि किती ते एक 1 स्क्वेअर फूट एरियाचा तुम्ही कागद घ्या हां. आणि त्याला असे 4 थेंब फक्त लावा आणि तो कागद असा लटकवा घरामध्ये. बघा तो एक अर्ध्या पाऊण तासात ना अख्खा कागद ओला होतो. करेक्ट. पूर्वी ते गावाकडे माशा आणि ते माशा वगैरे ते चिकटण्यासाठी. अट्रॅक्ट हां. करण्यासाठी ते वापरलं जायचं बघा. बरोबर. आपल्या डोक्यावरती तो कागद ठेवून बघा. एक्झॅक्टली साधारण 1 स्क्वेअर फूट एरिया आपल्या डोक्याचा आहे. 4 थेंब तेल पुरतं. ज्या लोकांची तक्रार असते ना की आम्ही तेल लावल्यानंतर डोकं ऑइली वाटतं, चिपचिपं वाटतं, मग ते केस बारीक वाटतात, गळतात किंवा आम्हाला बाहेर फिरता येत नाही. तर एवढं तेल लावताच कशाला जे तिथं ऍडसॉर्ब होतं. आपण केमिस्ट्रीत शिकलो होतो. बरोबर. एडी ऍडसॉर्ब adsorb. आणि एबी ऍब्सॉर्ब. तर एबी वापरायचं, ऍब्सॉर्ब झालं पाहिजे एवढंच तेल लावायचं. ऍडसॉर्ब झालं की त्याच्यावर डस्ट येणार, पोल्युशन येणार, अजून 4 गोष्टी चिटकणार आणि मग केस गळायलाच लागणार. बरोबर. तर रोज 4 थेंब तेल नित्यनेमाने न विसरता वापरा. कोणतंही तेल, त्याच्यातही खोबरेल तेल असेल, व्हर्जिन कोकोनट ऑइल, वन ऑफ द बेस्ट. रोज लावा फक्त, तुमचे केस छान वाढायला लागतात. ओके. मला इथे थोडा विरोधाभास वाटतोय डॉक्टर, हां. की ॲलोपॅथिक डर्मॅटॉलॉजिस्टकडे आम्ही जेव्हा जातो, हो, तेव्हा हो. केस बघून ते पहिल्यांदा सांगतात, की तेल लावणं थांबवा. तर मग आयुर्वेद जर सांगते रोज तेल लावलं पाहिजे, तर मग त्यांच्याकडून असा का बरं सल्ला येत असेल? नाही, विरोधाभास नाहीये, हा शिक्षणातला फरक आहे. बरं. ओके. आता एक गोष्ट आहे, समजा इथं आईस्क्रीमचा डब्बा आहे, तर त्याच्यात कॅलरीज आहेत, प्रोटीन आहेत, फॅट आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत. ती पण एक भाषा आहे त्या बरोबर. आईस्क्रीमच्या डब्याकडे बघण्याची. आणि तोच आईस्क्रीम आयुर्वेदाच्या व्यक्तीनं बघितलं तर तो म्हणणार की याने कफ वाढतो. हं. आता आईस्क्रीम काढा आणि तिथे वाटीभर हरभरे ठेवा. त्याच्यात पण कॅलरी आहेत, प्रोटीन आहेत, फॅट आहेत. पण त्याच हरभऱ्यांकडे प्रोटीन सोर्स म्हणून आम्ही नुसतं बघत नाही. हरभऱ्याने वात पण वाढतो. बरोबर. आणि ह्या गोष्टी प्रूव्हन आहेत. म्हणजे तूर डाळ खाल्ली तर त्याने पित्त वाढणार आहे, हरभऱ्याची डाळ खाल्ली तर वात वाढणार आहे, मूग डाळ खाल्ली तर आपला कफ बॅलन्स होणार आहे. म्हणजे वात, पित्त, कफ ही पण एक परिभाषा आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची. तसं ते फक्त एका परिभाषेतून बघतायत. आपल्याकडे जुनी चामड्याची चप्पल जरी आपण घातली तरी तुम्ही बघा आपल्या आजोबा वगैरे त्या चपलीला तेल पाजायचे आठवड्यातून हो, एकदा. हो. त्यांचा कार्यक्रमच असा. बरोबर, कार्यक्रमच असायचा तेल पाजण्याचा. म्हणजे चप्पल सुद्धा तेल पाजली तर कुरकुरत नाही, तिची स्किन चांगली राहते. मेलेल्या चामड्याची चप्पल जर तेल लावल्यानंतर ते चामडं चांगलं राहत असेल, हे तर जिवंत चामडं आहे. बरोबर. याला हायेस्ट ऑइलची गरज आहे. सुश्रुताचार्यांनी अख्खा स्नेहोयम पुरुष अख्खा अध्याय फक्त आपण स्नेहाचे तेलाने तयार झालेलो आहोत त्याच्यावरती लिहिलेला आहे. बापरे. आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑइल लागतं. विदाऊट ऑइल आपल्या बॉडीतल्या गोष्टी ल्युब्रिकेट चांगल्या नाहीत होत. ओके. तुम्ही डोक्याला तेल लावू नका 4 दिवस, डोकं ड्राय वाटायला लागतं, बरोबर. वृक्ष व्हायला लागतं, केस पण वृक्ष व्हायला लागतात. मग सिरम वापरा, आमचं जेल वापरा किंवा आमची क्रीम वापरा. फॉरेन कंट्रीजने बेसिकली आपल्यावरती पाश्चिमात्य देशांनी एवढा बुद्धिभेद केलेला आहे की जे जे चांगलं होतं ते बंद पाडलं. बरोबर. अगदी लहान मुलाची टाळू भरणं हे सुद्धा बंद पाडलं. पण आपण पूर्वापार बघतोय. बरं, आपली टाळू भरली म्हणूनच आपण डॉक्टर झालो ना. मग आपण पुढच्याची टाळू भरू नका असं कसं सांगायचं? बरोबर आहे.
टाळू भरल्याने पण केस येण्यासाठीचा तो अर्थातच, मुख्य कारण हे आहे. केसांसाठीही न्यूट्रिशन मिळणार आहे. आपल्या स्कलमध्ये एकूणच जे बोन आहेत त्या हाडांना दार्ढ्यकृत हे कार्य होण्यासाठी तिथं तेल गरजेचं सांगितलेलं आहे. Correct. वाताचं सर्वोत्तम औषध हे तेल आहे आणि तेल हे असलंच पाहिजे, त्याच्यात काही दोमत नाहीये. ओके. तेलाचीच चर्चा चालू आहे, तर पुढचा प्रश्न मी थोडा आधीच घेतो, की तेल लावण्याची योग्य पद्धत काय मग डोक्याला? वा, परत मी आता म्हटलं तसं की 4 थेंब तेल रोज हलक्या हाताने केसांना मसाज करून लावायचं आहे. ओके. खूप ट्रॅव्हलिंग असेल, खूप बाहेर तुम्ही जात असाल तर रात्री आल्यानंतर लावा. हम्म. ज्यांना सकाळी आंघोळीनंतर 4 थेंब तेल लावून 10 ते 15 मिनिट सनलाईट घेता येईल ते सर्वोत्तम, कारण तेल लावल्यानंतर उष्णता म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हे 2 उपक्रम एकत्र झाले तर त्याचं ॲब्सॉर्प्शन सगळ्यात जास्त चांगलं होतं आणि केसांनाही त्याचा फायदा खूप चांगला होतो. अगदीच कधी आधीमध्ये वाटलंच तुम्हाला तर भरभरून चंपी मालिश करून सुद्धा तुम्ही नंतर आंघोळ करू शकता, पण एक आठवड्यातून किंवा अगदी 15 दिवसातून एकदा ठेवा. पण रोज ऑइल लावणं हे खूप गरजेचं आहे, ते केलंच पाहिजे. अगदीच ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी आठवड्यातून किमान 2 ते 4 वेळा तरी तेल लावलंच गेलं पाहिजे. बरोबर.